CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। लाडकी बहीण योजना नको, फक्त अवैध दारू विक्री थांबवा। भोगावती येथील महिलांचा आर्त टाहो। संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू, असे शासन कितीही कसा कोरडा करून सांगत असले तरी विरोधी पक्षाचा राजकीय वरदहस्त असला तर खुलेआम सर्रासपणे अवैध दारू विक्री कशी करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण चिखलीपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगावती या गावी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या गावातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही मिळाली तरी चालेल, पण गावातील अवैध दारू विक्री बंद करावी, असा आर्त टाहो CCN न्यूजशी बोलताना फोडला। विशेष म्हणजे भोगावती गावात एका विशिष्ट समाजाचे 2 ते 3 लोकच ही हानिकारक दारू सर्रासपणे विकतात, तर छत्रपतीच्या नावाने सुरू असलेल्या हॉटेलवर विरोधी पक्षाचा वरदहस्त असल्याने कोणी आपले वाकडे करू शकत नसल्याचे सर्वत्र तो सांगत असल्याचे गावकरी सांगतात। येथून जवळच मुलींचे वसतिगृह आहे, त्यांना देखील या दारुड्यांचा त्रास होतो। राजरोसपणे अवैध दारू विकल्या जात असताना दारूबंदी कार्यालय नावालाच आपले अस्तित्व राखून असल्याचे दिसून येते। तर खरंच या गावात दारूबंदी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल दुपकर सह राजेश खरात, चिखली, बुलढाणा। म्हणलं आम्ही भोगावतीच्या महिला आलेला आहे, इथं शतमालेची ताईच्या इथं आलेला आहे। आमची मागणी हीच आहे की आमची दारूबंदी करा। आम्ही बाया इतक्या कंटाळलेलो आहे, आम्ही 3दा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, दारूबंदीच्या खात्यात गेलो, तर यांना आमचं काही केलं नाही। आम्ही आखरी ताईकडे आलो, तर आता ताईची आमच्या हात जोडून विनंती आहे की आमची छत्रपती हॉटेल राहुल भोची इथली दारू बंद करायची। आणि आमच्या गावात पण 3 जण आहे गवळी, यांची बी दारू बंद करायची। आम्ही इतक्या कंटाळलेले आहे, आमची माणसं रात्र आणि दिवस तिथेच जातात आणि तिथं नसली की त्या छत्रपती हॉटेलवर जातात। ही छत्रपती हॉटेलमधली ही दारू आणि आमच्या गावातली दारू केली पाहिजे। आमच्या गावातल्या बाई इतक्या कंटाळल्या की अर्ध्या माहेराला जायले, कोणी कोणा शाळेचे लेकरं सोडेले, शाळेची सोय नाही, कोणी कुठं सगळ्या फांगेले। ही अशी मागणी आमची आणि या नम्र विनंती आमची की फक्त दारू बंद करा, आम्हाला काहीच नको तुमचं। या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे। सगळ्या महिला रोड फोडू राहिल्या, कोणाची काही सोय नाही। 200 रुपये रोजानं कोणी जातं, कोणी असं शेतात काम करतं, कोणाचे नवरे मारतात, मारझोड करतात, शेतातलं घरातलं काही काढले त्यात महिला जर रोजाने गेले तर ते म्हणतात किती थंड रोजाना आम्हाला दारू प्यायला द्या, मग या महिलांना काय करा। मग ते असं म्हणतात की तुम्ही लाडकी बहीण झाले, आता मुख्यमंत्री साहेबाच्या आता पण 1,500 रुपये येऊ राहिले, ती बी तुम्ही तुमच्या पोरा स्वसा काय करा, शाळेला तुमच्या संसाराला लावा। आता तुम्ही तर लय झाल्या मोठ्या, तुम्हाला तर लय पगार येऊ राहिले आता, असे म्हणून राहिले ते आमच्या घरचे सगळेच दारूवाल्याचे। आता कोणी कुठं 2-3 बाया आम्ही माहेर राहून आणलेल्या आहे आता। तर आमची एवढी मागणी आहे की ती दारू बंद करायची कायमची। माग आले ते साहेब, ते हप्त्यावाले बी ते आमच्या पोलीस स्टेशन मधले चिखलीमधले ते बी येतात, ते बी काहीच करत नाही। दारूबंदीवाल्याकडे गेलो आम्ही, ते बी आमचं काही करत नाही। आम्ही इतके कटाळलो साहेब, इतके आम्हाला रडू राहिले, बोलता नाही राहिले साहेब। आम्ही इतके महिला कटाळलेलं आहे, आम्हाला असं वाटतं इथंच राहा, आम्हाला घरी जाता येत नाही, दिवस मावला की आम्हाला वाटतं शेतातच राहा। आम्हाला संध्याकाळी आली की भाकर अंगी लागत नाही, आम्ही लोकच काम करून येतो साहेब। आम्ही कसं करा, सगळ्या महिलांना विचारून घ्या तुम्ही। फक्त ही जी छत्रपती हॉटेल आणि आमच्या गावातली ही दारू आम्हाला कायमची बंद पाहिजे। छत्रपती वाल्याला का आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं होतं ना, पण ते आम्ही कळवतो म्हणून तुम्ही जा म्हणे घरी, आणि त्यांना आमच्या तिथं फोन केला की छत्रपती हॉटेल तुम्ही उठून टाका म्हणून, पण त्यांना काहीच केलं नाही। ते आमचे काय करते ते, आम्ही घरी आलो की 2 गाड्या पाठवतात फक्त नॉमिनल, बस तेवढं गाड्या पाठवल्या की ते आमची समाधानी गावातले लोक आम्हाला हसू राहिले। ते म्हणतात की तुम्ही जाता आणि काय तुमच्याकडून काहीच होत नाही। आमचे माणसं पुरा आम्हाला त्रास देऊ राहिले, सगळ्या त्रास देऊ राहिले। दारूबंदीसाठी इकडे आलोय आम्ही ताईच्या ऑफिसवर, तर दारूबंदी झालीच पाहिजे, कारण की भोगावतीत भरपूर 3 जण दारू विकणारे आहे आणि त्यानंतर एक भोगावतीपासून छत्रपती 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर छत्रपतीवाले म्हणतात की राहुल भूचा हात आहे आमच्या डोक्यावर, ते काहीच करू शकत नाही। मग ते काही करू शकत नाही म्हणजे दारूबंदी जर केली तर ते दुसरं काही व्यवसाय करू शकत नाही का दारूबंदी केल्यास तर तोच व्यवसाय आहे फक्त, ते दुसऱ्याचे घरदार उद्ध्वस्त होत नाही का? ही मागणी आमची की तुम्ही ती दारूबंदी झालीच पाहिजे। सरपंच आहे, सरपंच या नात्याने मला या महिलासोबत यावंच लागतं, पण आमच्या इथल्या महिला एवढ्या त्रस्त आहे की त्या त्रस्तले काही अंदाजच नाही की मुलाबाळाले मारहाण करणं, हे करणं, दारू पिणं। स्वतःच्या घरातले गहू डाळ तांदूळ विकून सुद्धा लोक दारू पितात आणि त्याला त्याच्या संसाराची सुद्धा ज्ञान नाही की आपण कसं जगतो, कसं वागतो,
आपल्या मुलाला काय संस्कार द्यायचे त्याला कशातच ध्यान नाही. इतके बेत धुवून येऊन दारू पितात आणि आमच्या गावातले लोक त्याला 10-15 हजार रुपयाची दारू उधार देतात आणि इकडची उधारी झाली की छत्रपतीवर जातात. छत्रपतीवाला माणूस पण त्याला 10-15 हजार रुपये उधारी करून ठेवतो. त्याला माहिती हा देणारच आहे, कारण हा पूर्णपणे नशेत डुबेला असल्यामुळं तो ते एक कृत्य करतच राहतो. पण तुम्ही मला सांगा, आता या गावातल्या महिला एवढ्या त्रस्त झालेल्या आहे. आमच्या परिसरातले छत्रपती हॉटेल काही जास्त अंतर नाही, 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्ही मला सांगा की ह्या महिला एवढ्या त्रस्त झालेल्या आहे की रोज मजुरी करायची आणि त्या नवरा घरी आला की डबल त्याचं एवढं ऐकून घ्यायचं आणि हे मुलाबाळावर काय संस्कार द्यायचे याचं त्याला काहीच भान नाही. इतके अनाथ होऊन ते दारू पितात आणि या दारूमुळं आम्ही आता वारंवार पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलीस स्टेशनमधल्या लोकांनी बी काही जास्त केअर घेतली नाही. आले 1-2 वेळेस त्याला सापडली दारू, त्याने केसेस केल्या पण त्याने जास्त काही कारवाई केलीच नाही देशावर. त्याच्यामुळं आम्ही इथं मग आम्ही परत गेलो पोलीस स्टेशनमध्ये पण तरी त्याने काही जास्त रिक्स घेतली नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही इथं ताईच्या ऑफिसवर आलो, माले साहेबासोबत बोललो आणि नंतर त्याने सांगितलं की तुम्ही आम्हाला एक तर दारूबंदी करा, नाही तर आम्ही सगळे तुमच्या घरी लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही तुमच्याकडेच राहतो. कारण इतक्या त्रस्त झालेल्या आहे या बाया की त्याला त्या नवऱ्याची तर काही हेच नाही राहिलं. छत्रपती हॉटेलवाल्याला जास्त डेअरिंग आहे जरा की बा आमच्या मागे काँग्रेसचा हाते असं आहे तसं आहे, अशी डेअरिंग टाकून तो काही बदलतच नाही. तसेच गावातले पण मंडळीला असंच वाटतं. सर, मी भोगावती येथील एक नागरिक म्हणून आलेली आहे. तरी आमच्या गावाची दारू बंद होत नसल्यामुळे आम्ही या माले ताईच्या मॅडमच्या कार्यालयात आलेलो आहे. तरी आमचं म्हणणं असं आहे की आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे. बंद झाली तरी 2 किलोमीटरवर 1 किलोमीटरवर छत्रपती हॉटेल आहे, त्या हॉटेलवर काँग्रेसचा हात आहे. त्याचं आमचं असं म्हणणं आहे सर की तिथली पण दारू बंद झाली पाहिजे. कारण की आम्ही 2दा पोलीस स्टेशनला गेलो, निवेदन दिलं. ते म्हणतात की आमच्याकडून काही कारवाई होती. दारूबंदीवाले म्हणतात की आमच्या काही हातात नाही जास्त आणि आम्हाला दुसरे कामं असतात. ते पोलीसवाले म्हणतात की आमच्या मागे भरपूर कामं आहेत. सर, आमच्या मागच कामं नाही सर, फक्त शेतकऱ्याच्या मागं कामं नाही. आम्ही जर गेलो आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन येतात, नीची तपासणी करतात. दुसऱ्या दिवशी कोणीतरी फोन लावून सांगतं त्याला की तुमच्या इथं गाडी येऊ राहिली, तर ते त्यांच्या दारूचं हे लपून ठेवतात, दुसऱ्या शेजारच्या घरात लपून ठेवतात. आणि त्याचे एक म्हातारा आहे, ते म्हातारा माणूस काही दारू पाडू शकत नाही, पण त्याची मुलं आहे ना ते दारू पाडतात आणि त्याच्या नावाखाली म्हातारे माणसं विकतात. तसं म्हणायला गेलो आम्ही सांगायला गेलो पोलीस स्टेशनला, तर पोलीस स्टेशनवाले म्हणतात की जे आमच्या गावात साहेब आहे देशमुख साहेब, ते काय म्हणतात की ते 3 जण, एक म्हातारा आहे 60 वर्षाचा, एकाला पोटाची बिमारी आहे, एक दारू विकतच नाही कारण की त्याच्या घरात आम्हाला दारू सापडलीच नाही. म्हणलं सर, एका दिवसात जर दारू बंद होत असली तरच सापडण्याचं काही अर्थ नाही, कारण की त्याला फोन आधीच जातो ना, आधी फोन गेल्यामुळे त्याला काही बोलता येत नाही आणि त्याची दारू सापडतच नाही. तर ते म्हणतात, ते साहेब म्हणतात की एखादा डोळा अपंग असल्यामुळे सर ह्या तिघायचं जर त्याला काळजी वाटत असेल तर 10 जण जर दारूना मरत असतील तर त्याचं काय जसं. तर याच्याकरता आम्ही आलेलं सर, आम्हाला 1,500 रुपये महिना नको, आम्हाला लाडक्या बहिणीचं योजनाही नको, पण आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे. आणि आमच्या गावातली दारू बंद झाली तरी ही 1 किलोमीटरवर छत्रपती हॉटेलमध्ये दारू भेटती, पण ती पण सुद्धा बंद झाली पाहिजे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.